नमस्कार, मी वर्षा. तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण 20 ते 30 किलो कांदे 5 ते 6 महिने कसे टिकवायचे ते बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. इथे मी कांदे आणले आहेत मार्केटमधून. आता सध्या स्वस्त आहेत बघा. तर आपण आता घेऊन असे छानपैकी टिकवू शकतो आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने. तर इथे मी जी गव्हाची गोणी असते त्यावरती हे कांदे असे टाकून घेते. तर टाकून कसे ठेवायचे म्हणजे जर का आपण कांदे व्यवस्थित लावले नाही तरीसुद्धा खराब होऊ शकतात, कारण उन्हाळा आहे आणि कांदे पटकन खराब व्हायला लागतात. त्याला मोडसुद्धा येतात किंवा कोंबसुद्धा येतात. तर इथे कसे ठेवायचे ते सुद्धा मी सांगणार आहे आणि कशा प्रकारचे कांदे आणायचे ते पण बघा. इथे मी तुम्हाला दाखवत आहे. थोडे लहानही नको आणि जास्त मोठे नको, मीडियम साईजचे गोल असे कांदे आणायचे आहेत आणि सुकलेले आणायचे आहेत बघा. पूर्ण असे सुकलेले कांदे घ्यायचे, ओले कांदे घ्यायचे नाही. तर ठेवण्याची सुद्धा पद्धत आहे. हा जो या कांद्याच्या मुळ्याचा भाग असतो तो आपल्याला वरती ठेवायचा आहे आणि या गोणीवरती असे पसरवून ठेवायचेत. एकावर एक न ठेवता असे कांदे आपण पसरवून घेणार आहोत. अशा पद्धतीने यावरचे जे टरफलं निघतात ते काढून घ्यायचे आहेत आपल्याला, म्हणजे याने सुद्धा जास्त दिवस कांदे टिकण्यास मदत होते. अशा पद्धतीने तुम्ही कांदे ठेवले तर 30 ते 40 किलो कांदे तुम्ही सहज टिकवू शकता. दिवाळीपर्यंत तरी कांदे आपल्याला हे टिकतात. आणि आता सध्या स्वस्त असल्यामुळे आपल्याला भरपूर असे कांदे घेऊन येतात. नंतर काय होतं, खूप महाग होतात, म्हणजे 80-90पर्यंत कांद्याचा भाव जातो. त्यामुळे आत्ताच अशा आपण हे कांदे लावून ठेवणार आहोत. तर मी सर्व कांद्याचा जो मुळ्याकडचा भाग आहे ना तो वरती येईल अशा पद्धतीने ठेवत आहे. आता हे असेच आपल्याला लावून घ्यायचे आहेत. आणि एक एक करून ठेवायचेत, म्हणजे एकाच जागी असे फार जास्त ठेवायचे नाही आहेत किंवा यावरती सुद्धा ठेवायचे नाही आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने हे कांदे ठेवले आहेत. आणि जे छोटे छोटे आहेत ते तुम्ही लगेच खाऊ शकता, म्हणजे आधी संपवून टाकायचे. आणि थोडे मोठ्या साईजचे जे आहेत ते असे लावून ठेवायचे. तर हे संपूर्ण लावून झाले आहे. आणि आता हे ठेवायचे कुठं तर मी सांगते तुम्हाला. हे जिथे जास्त उजेड असेल तिथे ठेवायचे नाही कांदे आपल्याला. अंधारामध्ये, म्हणजे जिथे जास्त अंधार असतो तिथे ठेवायचे आहेत. त्यामुळे सुद्धा हे कांदे टिकतात. उजेडात जर ठेवले तर हे लवकर खराब व्हायला लागतात. तर मी आता हे कॉटच्या खाली ठेवणार आहे. तुम्ही थोडं म्हणजे आपल्या गॅस ओट्याखाली जिथे जास्त अंधार असतो किंवा एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवू शकता. आणि अशा पद्धतीने हे ठेवून द्यायचे आहेत. आता या गोणीवर ठेवल्यामुळं काय होतं, आपल्याला हे बाहेर काढायला सोपं जातं. म्हणजे घर जेव्हा मला पुसायचं, फरशी पुसायची असली तेव्हा मी सहज ही गोणी बाहेर काढून हे घर पुसू शकते आणि पुन्हा ही गोणी यामध्ये आतमध्ये टाकू शकते. तर अशा पद्धतीने हे या कॉटखाली मी ठेवून देते. आता दुसरी पद्धतसुद्धा आहे, म्हणजे आपण पेपर बॅग आणतो बघा. तर पेपर बॅगमध्ये सुद्धा हे कांदे ठेवू शकतो आपण.
तर आता इथे मी हे कांदे ठेवून दिलेले आहेत आणि जसे लागतील तसे आपण रोज यामधले कांदे घ्यायचे आणि वापरायचे आहेत. तर अगदी साधी सोपी पद्धत आहे. म्हणजे गावाकडे माझ्या आईच्या घरी ना ह्या अशाच पद्धतीने कांदे म्हणजे शेतातले कांदे साठवून वर्षभर टिकवतात ते. म्हणजे 5-6 महिने नाही, वर्षभर टिकवतात आणि अगदी कॉटच्या खाली असे पसरवून देतात. सहज टिकतात, खराब होत नाहीत. तर नक्की अशा पद्धतीने तुम्ही हे कांदे ठेवून द्या आणि बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तर भेटू अशाच छानशा नवीन व्हिडिओमध्ये.